खूप कार्यकर्ते, खूप आपले लोकप्रतिनिधी माझ्याकडे येतात, सुनीलजींकडे, प्रफुल्लभाईंकडे, बाकीच्या सगळ्या मान्यवरांकडे येतात. त्यांना पक्षात घ्यायचंय, त्यांना पक्षात घ्यायचंय. आताच यशवंत माने मला काल सांगत होतं की दादा हे पक्षात यायला तयार आहेत. खूप जण पक्षात येऊ पाहत आहेत, परंतु त्याला त्या व्यक्तीला घेतल्यानंतर पक्षाचं एकंदरीत बेरीज तर झाली पाहिजे, पण तिथं कुठं पक्षाला कमीपणा येता कामा नये. काही जण काही कामाचे नाही, त्यांना घेऊन काही उपयोग नाही. उलट लोक म्हणतील हा ह्याला घेतलं, त्याला राष्ट्रवादीला काहीतरी वेगळे सुरू झाले. त्यामुळं ज्याची जनमानसामध्ये प्रतिमा खराब आहे अशा माणसाला अजिबात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये घेण्याचं काही काम नाही. आणि सगळ्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातल्या सगळ्या नेत्यांना, पदाधिकाऱ्यांना मला तुम्हाला सगळ्यांना सांगायचंय की संघटनेमध्ये काम करत असणाऱ्या पण माझ्या सहकाऱ्यांना की कुठली गैरवर्तणूक ही कुणाकडनं होता कामा नये. जनमानसामध्ये तुमच्या माझ्या पक्षाची प्रतिमा मलिन होईल अशा पद्धतीनं कुणाचंही वर्तन हे असता कामा नये. चुकीचं कामकाज कुणी त्या ठिकाणी करू नये हे पण आपण सगळ्यांनी लक्षात घ्या. जर कुणी चुकीचं कामकाज केलं आणि ते लक्षात आलं तर त्याची हकालपट्टी करायला ते सिद्ध झालं की तो दोषी आहे, तर आम्ही सरळ त्याची हकालपट्टी करू, मग काय त्याला तिथं ठेवणार नाही.